नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मग आता ओवीला म्हणत असतो की आपण लवकर निघूया, मग ट्रॅफिक लागणार ना. ट्रॅफिक लागायच्या आधी घरी पोहोचलो तर बेस्ट आहे ना बाळा. आपण लवकर जाऊया, तू लवकर तयार हो. ओवी काय ऐकायला तयार नसते. सारंग सांगून सांगून अगदी थकलेलं असतो. घरी जाऊ, तुला हवंय ते देईल मी, फक्त घरी चल ओवी प्लीज. सारंगने खूप समजावलेलं असतो. ओवी काय ऐकायला तयार नसते. म्हणतो मला काम आहेत ना बाळा, चल की. पर हिरो आता बबलू आणि अबीर आलेले असतात सारंगकडे. नाश्ता करताय गरमागरम, आपण पण जाऊया. अबीर म्हणतो नाश्ता करून जाऊ ना की. नाश्ता करा गरमागरम आणि मग निघा तुम्ही. खूप हॉटेल आहेत मध्ये, कुठे पण आम्ही नाश्ता करूया. टेन्शन घेऊ अबीर आमचं. आता सारंग अबीरला रागवतो. ओवी बाळा आपण जाऊया. मला कुठे जायचं नाही, सांगितलंय ना तुला मी. म्हणतो ओवी वेडेपणा करू नको ना प्लीज. तुझ्याशिवाय राहायची सवय नाही म्हणून ताप आला होता मला. एकदम बरी आहे, ताप बीप सगळा गेलाय. ताप आहे नाही, शारीरिक कमी आणि मानसिक जास्त. या पोरीचा ताप. बबलू आता मध्येच बोलतो सारंगकडे बघू. आता सारंग रागाने बघतो. बबलू आता खाली बघून घेतो. त्याने आधी सांगितलं ना रे, शारीरिक ताप नसतो, तिचा मानसिक त्रास ताप असतो. एकटीला सोडलं की तिला ताप येणार. तू सोडूच नको की एकटीला. रंग म्हणतो बबलूला गप्प बस की जरा. अबीर म्हणतो सुपर हिरो मी काय म्हणतोय, फक्त 2 दिवसांचा आहे, काय टेन्शन घेताय तुम्ही. वातावरण किती छान आहे, 2 दिवस एन्जॉय करायचं की मस्त. बघा ना झाडं किती हलताय, बघा की सळसळ सळसळ करताय. सारंग म्हणतो वा. बघा की कावकाव कावकाव करताय. बघा की चिवचिव चिवचिव. अबीर आता टाइमपास करत असतो आणि सारंगच्या लक्षात येतंय. तो बास बास बास. बबलू काका बोलू द्या की. काका यालाच तर संगीत म्हणतात. तो संगीतात तुमची मुलगी शिकणार म्हणल्यावर लकीच आहे ना, मग राहू दे की या संगीतात तिला. की 2 दिवसांचा प्रश्न आहे ना, प्लीज राहा सुपर हिरो. ठीक आहे तुला राहायचं तर राहा, मला काम आहे, मी जातो बाळा. आजारी पडली तर परत येणार का माघारी. चल आत्ताच्या आत्ता ओवीकडे जायचंय हो ना. धावपळीत माझं लग्न राहून गेलंय. लग्नाचं काय आलाय मध्येच विषय. बबलू मला सोडून कसं जाणार आहे सांग रे. बबलू काका बरोबर बोलतोय बाबा. तिकडे जाऊन तरी काय करणार, 2 दिवस राहा की. काय करणार म्हणजे काय, कामं असतात ना रे बाळा. पेंडिंग आहे. आला मोठा वकील केस सोडवणारा म्हणे. म्हणते नाहीतर काय, सध्या सुट्टीचे आणि एक पण केस नाही. खोटं बोलू नको तू सारंगदा. आता बबलू पटकन बोलून गेलेला असतो. म्हणतो देऊ का एक ठेवून. बबलू गप्प बसतोस का प्लीज प्लीज प्लीज. हट्ट करून सारंगला इथेच थांबून ठेवलेलं असतं अबीरने आणि ओवीने. आणि सारंग सुद्धा बिचारा मजबूर होतो की तो थांबलेलाच असतो. गोंधळ घातला ना आत्ताच्या आत्ता निघून जाईना मी. नाही नाही नाही, अजिबात गोंधळ घालणार नाही. हे थांबतो. आता दोघेही नाचायला लागलेले असतात. ओवी आणि अबीरला खूप आनंद होतो की सारंग फायनली थांबलाय. तू सुद्धा नाचायला लागतो. सारंग म्हणतो तू थांब की जरा. नाही आपल्याकडे बबलू ना, मग यांच्या समोर नाही का म्हटलास तू. सामील आहे का त्यांच्यात. नाही नाही मी कुठे सामील नाहीये. सारंगदा मला पकडू नको तू. लहान मुलं देवाघरची फुलं असतात, त्यांना दुखवायचं नसतं रे. तुझं काय रे, तुझं काय वातावरण बघ की. झाडांचा काय आवाज आहे, त्यांच्या पानांचा काय आवाज आहे बघ की. कावळे कावकाव करताय, चिमण्या चिवचिव करताय. बघ रे सारंगदा बघ रे. आता पळून गे. सारंग बबलूच्या मागे मारायला धावतो की बबलू आता पळून गेलेलो असतो. त्याला नादाला लावतो आणि तो पळून जातो. त्याच्या लक्षात येतं एकंदरीत त्या तिघांनी मिळून ड्रामा केला आणि बरोबर मला इथे थांबून ठेवलं. आता तिलोत्तमा फोनवर बोलत असते आणि तिलोत्तमाच्या घरातून वकील अगदी घाईघाईने निघालेला असतो. तिलोत्तमा बघते की हा वकील काय करतोय एवढ्या घाईने. तिच्या फोनवर बोलत असतो, तो फोन बंद करते. साहेब म्हणून तिलोत्तमा आवाज देते की लगेच तो थांबलेला असतो. नमस्कार मॅडम नमस्कार, काय करताय तुम्ही आणि आलात तर मला न भेटता चाललात. तुमचं काम कोर्ट कचेरी ऑफिस एवढ्याच ठिकाणी असतं, मग घरी कसे आलात तुम्ही ते विचारते. राजकुमार सरांनी बोलवलं होतं जरा मुकुलच्या जागेच्या बाबतीत बोलायचं होतं ना म्हणून बोलवलं. तिलोत्तमा म्हणते हो का. तुम्ही कागदपत्र महत्वाची डॉक्युमेंट्स काय असतील ना ते सगळे घेऊन बोलवलं. तेव्हा म्हणते राजकुमार काय ऐकणार नाहीये माझं, असंच दिसतंय. आता वेळेस सांगितलं पण तो काय सुधारणार नाहीच, तो काय ऐकतच नाही. जागेकडे ढुंकून बघायचं नाही, पण नाही राजकुमारच्या डोक्यातच शिरणार नाही असल्या गोष्टी. राजकुमार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो. एक्सक्यूज मी मॅडम, मी राजकुमारला मदत करतोय कारण त्यांचा फायदा आहे. ते म्हटले तिचं जागा मिळाली गुरुकुलची तर आपला फायदाच आहे. फायदा नाही करून घेते, स्वतःच्या पायावर धोंडा पाडतोय तो. आणि तुम्ही त्याला मदत नाही करा आहात, खड्ड्यात ढकलताय वकील साहेब. तुम्ही जर आता परत राजकुमारला मदत करता असं जर मला कळालं ना तर बघा माझ्याशी गाठ आहे. कुठल्याच कागदपत्राच्या किंवा कुठल्याच बाबतीत त्याला मदत करायची नाहीये. माफ करा मॅडम, एवढं वेळी चूक झाली, आय एम सॉरी. पण नेक्स्ट टाइम राजकुमार जर कधी मला म्हटले की कशात मदत करतं, मी डायरेक्ट त्यांना नकार कळवेल. कशातच इंटरेस्ट दाखवणार नाही आणि कशातच त्यांच्या लक्ष घालणार नाही. आय एम सॉरी मॅम, ही पहिली आणि शेवटची चूक आहे. राजकुमार सरांना इथून पुढे मी कधीच मदत करणार नाही. तो म्हणते थँक्यू, येतो मॅडम मी. आता निघून गेलेलं असतो आणि तुम्हाला आता कळालंय राजकुमारचे काय नखरे चालले. आता सावलीने सगळ्या मुलांना समोर बसवलेलं असतं आणि माझी माहेर पंढरी सुंदर असं भजन ती म्हणायला सुरुवात करते. सुद्धा म्हणत असते सावली सोबत माझी माहेर पंढरी माझे सासर पंढरी. आणि सारंगला किती आवडतं सावलीचा आवाज येतं आपल्याला माहितीये. सारंग मन लावून टकलावून बघत असतो, सावलीचं गाणं ऐकत असतो. आणि सारंग खूप खुश झालेले असतात ओवीच्या आवाजात गाणं ऐकून. बबलू म्हणतो सारंगदा पहिल्यांदा गाणं ऐकतो, काय गोड गाते रे ती. बबलू म्हणतो सारंगदा काल जो माणूस भेटला होता तोच आहे ना, त्याला तू पकडलं होतं. तो माणूस परत इथे कशासाठी आला होता. म्हणतो तोच आहे तो, म्हणूनच त्याला पकडलं होतं मी. त्याला विसरूच शकत नाहीये मी त्याला. माणसाचा आणि ओवीचा काय संबंध, तो इथे काय करत होता. माणसाला माहिती तो इथे कशासाठी आला होता आणि ओवीचा आणि त्याचा काय संबंध आहे. त्याला एकट्यालाच माहिती की ओवीचे खरे आई वडील कोण आहेत. त्यांनी लहानग्या ओवीला पळवलं होतं, मग त्यांनाच माहिती ना ओवीचे आई वडील कोण आहेत. थोडा जरी उशीर केला असता तर ओवीचा जीव घेतला असता त्या लोकांनी. मी वेळेत पोहोचलो म्हणून ओवी वाचली,
नाही तर ओवी आज नसतीच रे आपल्या. सारंगला फार वाईट वाटत असतं. ओवीच्या बाबतीत 8 वर्षांपूर्वी जे काही घडणार होतं ते आठवलेलं असतं. म्हणतो तो इथे आला होता म्हणजे ओवीच्या डोक्याला, म्हणजे ओवीच्या जीवाला धोका आहे. ओवी काही सेफ नाही, अजून सुद्धा ओवीचा पाठलाग करतोय असा अर्थ होतोय बबलू. म्हणतो ओवी सुरक्षित नाहीये बबलू, मला असंच वाटायला लागले, ओवी सुरक्षित नाहीये तिथे. आणि बबलू आता ओवी विषयी चर्चा करत असतात. तेवढ्यात ओवीचं गाणं सुद्धा संपलेलं असतं आणि सगळे टाळ्या वाजवत असतात. ती म्हणते ओवी किती सुंदर गायलीस ग तू, खूप गोड गळा आहे बाळा तुझा. सगळेच छान गाता मुलांना, पण ओवी सारखं अजून छान गायला शिकायचं आपल्याला. हे सूर झाले पाहिजे सगळ्यांचे, कळतंय का? ती म्हणते ओवी बाळा बरं झालं घरी गेली नाहीस, तू इथेच थांबली, नाही तर आम्हाला करमलंच नसतं तुझ्याशिवाय. मला पण करमलं नसतं तुमच्याशिवाय, म्हणून तर मी गेली नाही ना. झालं बाबा थांबायला तयार झाला, नाही तर मला जायलाच लागलं असतं. पोरात म्हणते बाबा थँक्यू रे तू थांबलास. तू म्हणतो आणि मी आला मोठा शाणा, माझ्या बाबा थांबलाय त्याला थँक्यू म्हणणारे मी. टीचर माझ्या बाबाला थांबू द्या ना प्लीज, मला करमत नाही, प्लीज माझ्या बाबाला थांबू द्या ना टीचर. अलाउड नाहीये ना बाळा, बघ ना कुणाचे आहेत का पेरेंट्स, नाही ना, मग तुझे कसे राहणार, तुझेच पालक आले नाहीत ना बाळा, मग तुझेच पालक कसे राहणार. सगळ्या मुलांना म्हणते तुम्हाला माझा बाबा इथे राहिला तर चालेल का? सगळे मुलं म्हणतात हो चालेल की, बाबा सगळ्यांनाच आवडतो टीचर, राहू द्या इथे, तुम्हाला पण आवडेल. तो लू सारंगकडे बघतो आणि सावली ओवीकडे बघते की हिचा बाबा मला कशाला आवडणार. ठीक आहे ओवी असू दे. अबीर आला, काय गे काय झाले, माकडासारखी काय उड्या मारतीये. आता त्याच्यासोबत व्यंकटेश सुद्धा आलेलं असतो. राहणार याच्यासाठी परमिशन दिली टीचरांनी, म्हणून मला आनंद झालाय. अबीर सुद्धा माकडासारखं उड्या मारायला लागलेलं असतं. की ते राहणारे म्हटल्यावर ओवीला अबीरला दोघांनाही आनंद झालेला असतो. म्हणतो बास बास जरा थांबा की. व्यंकटेश म्हणतो सावली यांना गाणं शिकवून झालं असेल तर खेळ खेळून घ्यायचं का, वेगवेगळे खेळ खेळूया आपण. व्यंकटेश म्हणतो मुलांना एक वस्तू दाखवणार आहे, त्याच्यावर ओळखायचं की आपण कोणता खेळ खेळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ओळखायचंय बरं. सी खेळ खेळायचे असते, खेळायचं का, करायचं का सुरुवात. म्हणतो मी कॅप्टन. ओवी म्हणते मी पण कॅप्टन. तुमची टीम बनवा तुम्ही पटापट. त्या टीम मध्ये सावली टीचर. अबीर म्हणतो माझ्या टीम मध्ये सुपर हिरो. तू काका घेतलेला असतो ओवीच्या टीम मध्ये. म्हणतो मी कोणाकडे नाहीये, मी अंपायर असतो. ठीक आहे सुपर हिरो एकटे सगळ्यांना काफी आहे, कोणीच नकोय आमच्या टीम मध्ये. म्हणतो बाकीची टीम अंपायर मी आहे ना, मग मी ठरवतो कोण कुठे जाणार. 2 टीम केलेले असतात, सारंग आणि सावलीची 2 टीम असतात आणि अंपायर असतो व्यंकटेश. आता टीम रस्सीखेच मध्ये एकदम आगे असतात आणि सगळ्यात समोर उभे राहिलेले असतात ते इकडून सारंग आणि इकडून सावली. आता कोण जिंकणार बघूया आपण. सारंग सावलीकडे बघतो, नजर चोरतो. सावली सारंगकडे बघते, नजर चोरते. खरं तर दोघांनाही बघायचं असतं, पण का कुणास ठाऊक नजर का चोरतात लक्ष नसतं. सावली ओढते की जोऱ्यात. तिची आणि सारंगची टीम असते. सावली बबलू ओवी यांची सगळ्यांची एक टीम असते. त्यांची टीम आता जिंकायला लागलेली असते. सावलीला हळूहळू जवळ खेचत असतो सारंग. सावली आता घाबरते की आमची टीम हरणार. ओढून ओढून दमलेले असतात. बबलू आणि ओवीने ठरवलेलं असतं की आता आपण सोडायची आहे रस्सी की सावली बरोबर सारंगच्या अंगावर जाऊन पडणार. रस्सी सोडली की सावली बरोबर सारंगच्या अंगावर पडणार असते. बबलू आणि ओवी एकमेकांना खुणवतात. बबलूने आणि ओवीने बरोबर रस्सी सोडून दिलेली असते की सावली पडते डायरेक्ट सारंगच्या अंगावर जाऊन. सारंगने बरोबर तिला घेतलेली असते व्यवस्थित, पण सारंग बिचारा खाली दबलेला असतो. आता ओवी बबलू हसत असतात आणि सारंग आणि सावली एकमेकांकडे बघण्यात इतके मग्न झालेले असतात. सारंग खाली असतो, सारंगच्या अंगावर सावली असते आणि एकमेकांच्या नजरेला नजर त्यांनी भिडवलेली असते की त्यांना बाकीचं काहीच भान राहिलेलं नसतं. हे सगळे लोक असतात तरी सारंगने सावलीला पकडलेलं असतं आणि सावलीने सुद्धा सारंगला पकडलंय. सारंग आता सावलीकडे बघतोय आणि सावली सारंगकडे बघते. त्यांना बाकीचं कशाचंच भान राहिलेलं नसतं. एकमेकांमध्ये ते हरवून गेलेले असतात. आता जे जुने दिवस असतात ते आठवायला लागलेले असतात. सारंग सावली जेव्हा छान असा संसार चाललेला होता ते गोड दिवस त्यांना आठवायला लागलेले असतात. जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात दोघांच्या सुद्धा. कटे सुद्धा बघतो की यांचं काय चाललंय, मज्जा येत असते. अबीरला हेच हवं असतं, आई आणि बाबा एकत्र यावेत. ओवी आणि अबीरने जो प्लॅन केलाय तो हळूहळू बरोबर सक्सेस व्हायला लागलेला असतो. सगळेच आता कौतुकाने बघतात सारंगकडे आणि सावलीकडे. ओवी आणि अबीर आता नाचत असतात. सारंग आणि सावली एकत्र आलेत म्हणून हे दोघं नाचायला लागलेले असतात. सुपर हिरो बा सुपर हिरो. आता काय उड्या मारायला लागलेले असतं ओवी आणि अबीर. दोघं कुठे भानावर येतात आणि यांना कळतं की आपण कुठे आणि एकमेकांच्या अंगावर ग्राउंड मध्ये पडलेलो आहोत. आता पटकन दोघं बाजूला होतात आणि सावर करतात. तोपर्यंत काय सगळ्यांनीच बघितलेलं असतं यांना. आता पटकन उठलेली असते. सारंग उठतो आणि ओवी आणि अबीरकडे बघत असतो. फार असं ऑकवर्ड फील होतं. सारंग इकडे तिकडेच बघायला लागतो. तो काय सावलीकडे बघत नसतो. व्यंकटेशला कळतं या दोघांमध्ये काहीतरी आहे. व्यंकटेशला फोन आलेला असतो. सावली एकमेकांना चोरून हे बघतच असतात. व्यंकटेश म्हणतो सावली बाबांचा फोन आहे ग. आता फोन घेऊन पळालेला असतो. सावली आणि सारंग अजूनही जवळच उभे असतात. दोघेही एकमेकांना चोरून बघत असतात. आता तिलोत्तमा राजकुमारची शाळा घ्यायला आलेली असते. काय रे राजकुमार, किती वेळा एकच गोष्ट सांगायची रे, तेच सांगते, तुझ्या डोक्यात बसत नाही का राजकुमार? गुरुकुलची जागा आपल्याला नकोय, तुला 1000दा सांगितलं राजकुमार, कळतच नाही का तुला की मुद्दाम करतोय तू? तिला सांगून पेपर मागवलेस ना, का असं करतोय रे तू? वाटत नाही का रे राजकुमार, 1000 वेळा गोष्ट सांगितली तरी तीच चूक करतोय, नाही वाटत लाज मला?
या घराच्या फायद्यासाठी एखादी गोष्ट करायला गेलो तू कुठे काय बिघडते, करू दे की माझ्या मनाने, मी जे करतो ते सुद्धा योग्यच आहे की. का प्रत्येक वेळेला नको नको मला म्हणत असते, करू दे माझ्या मनाने. फायदाच कंपनीचा होणार आहे, कंपनीचा फायदा आहे, आपला फायदा आहे, आपल्या घरासाठी काहीतरी घरात येत आहे फायदा, एवढी मोठी जमीन मिळते आपल्याला, तू नाहीच का म्हणते, मला तेच कळत नाही आई. काय केलं म्हणजे तुला आवडेल ग, मी काहीही करायला गेलो चांगलं वाईट तुला आवडतच नाही, प्रत्येक गोष्टीला राजकुमार चुकीचाच असतो. नाही तू मला सांगच मी काय करू म्हणजे तुला आवडेल आणि ते आपल्या घराच्या फायद्याचं असेल, ती गोष्ट केल्यावर तुला आनंद होईल रे, म्हणजे तुला आवडेल, सांग ना आई तू आज. राजकुमार चिडलेला असतो आणि तिला मला उलट प्रश्न करतो. राजकुमार, फायदा आणि तोटा तुझ्यापेक्षा जास्ती मला कळतं, वाटत नाही तुला कुठे फायदा आहे कुठे तोटा आहे मला कळत नाही. अरे तुला राजकुमार काहीही कळत नाही, त्यामुळे तू शांत बसत जा प्लीज. बरोबर आहे आई, या घरात फायदा आणि तोटा तुलाच कळतं, बाकी कोणाला काही कळतच नाही. आणि तू कोणाला कळालं तरी काय करू देते, तुझा ज्या गोष्टीमध्ये फायदा आहे तू तेच करू देते, हो की नाही आई. आणि आजपर्यंत तू तेच केलंय, कारण तुझा एकही शब्द ऐकत नाही. 10,000 वेळेस हात जोडून विनंती केली, रूपम कॉस्मेटिक मध्ये हे बिझनेस सांभाळ, सगळा कारभार तुझ्या हातात घे, एकदा सुद्धा त्याने तुझं ऐकलं का, ढुंकून सुद्धा बघितलं नाहीये त्या सारंगने तुझ्याकडे, तुझा शब्द सुद्धा त्याने अजिबात झेललेला नाही. आणि मी प्रत्येक वेळेला तू म्हणेल तसं वागतो, प्रत्येक वेळेला तू म्हणेल तशी मेहनत करतो, तर नाही तुला माझं काहीच देणं घेणं नाहीये, फक्त सारंग सारंग सारंग. वा, मुलगा कंपनीत पाऊल ठेवायला तयार नाहीये, त्या मुलामध्ये तुला फायदा दिसतो, आणि जो मुलगा रात्रंदिवस राब राब राबतो त्याच्यात तुला अजिबात काही दिसत नाही, तोटा दिसतो. वा वा वा, तिलोत्तमा मेंदळे वा. मुलगा रक्ताचं पाणी करतो रात्रंदिवस आपल्या कंपनीसाठी, घरादारासाठी, तो मूर्खपणाचं वागतो असंच वाटतं, हो ना तुला आई. तेव्हा म्हणते राजकुमार बासा खूप बोलला आणि मी खूप ऐकलंस, अति करतोय आणि या सगळ्या सारंगला आणायची काहीच गरज नाही, आता सांगते तुला मी. तुझा आणि माझा आहे ना सारंगचा काही संबंध नाही आणि त्याला याच्यात खेचायचं नाही, आत्ताच सांगते. तुझ्या आणि माझ्या पुरतच मर्यादित बोलायचंय. करत मी सारंगला आपल्या भांडणात नाही इन्व्हॉल्व करत. का थांबवते प्रत्येक वेळेला, मला तेच कळत नाहीये. जे काय करायचंय करू दे की, तुला काय त्रास होतोय करू दे की, ते तू करू नको असं तुझं म्हणणं असेल ना राजकुमार, तू हे करायचं नाहीये तर मला कारण सांग, तू मला कारण दे, मी ती गोष्ट नाही करणार. आज खरं सांगू नसता गुरुकुलच्या जागेमध्ये असं काय की तू तिकडे जाऊच नको, हे करूच नको म्हणून तू थांबवते, काय नक्की सांग बरं, का घाबरतीयेस, मला कारण कळेल काही. राजकुमारने डायरेक्ट तिला तो मला प्रश्न विचारलेला असतो की तू का घाबरतीये ते गुरुकुलाचं नाव काढल्यावर. जाऊन सांगितलंय ना गुरुकुलच्या जागेकडे ढुंकून बघायचं नाही म्हणजे नाही, प्रश्न उत्तरांचा खेळ मला खेळायचा नाही आणि तुझ्या तर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये राजकुमार. मी सुद्धा तुला जर ऐकायचं नसेल ना माझं राजकुमार, कंपनीच्या कारभारातून मी तुला बेदखल करेला, कंपनीत पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीये. आणि हे शेवटचं सांगते, धमकी नाहीये, मी हे करून दाखवेन तुला राजकुमार. राजकुमार घाबरलेला असतो, खाली मान घालतो आणि गुपचूप निघून गेलेला असतो. आता मोनिकाची सुद्धा धाबत अनंत की डायरेक्ट कंपनीतून काढून टाकायची धमकी देते. म्हातारी सुद्धा राजकुमारच्या मागे आता पळत सुटलेली असते. तिलोत्तमाने चांगला चिंगा दाखवलेला असतो या दोघांना सुद्धा. तिलोत्तमाच्या फोनवर आता सारंग आणि सावली समोरासमोर उभा असतात, तो फोटो कोणीतरी टाकलेला असतो. तिलोत्तमा आता चिडते. तिलोत्तमा म्हणते सावली तुला बजावून सांगितलं होतं माझ्या सारंग पासून, माझ्या घरापासून लांब राहायचं, तरी पण सारंगच्या जवळ चाललीस आहे का तू, म्हणजे सावली तू ऐकायचंच नाही असं ठरवलंय का. तिलोत्तमा आता काही माहिती नसतं विनाकारण सावलीवर चिडलेली असते. तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करू नको, सांगितलं होतं ना तरी पण तुला कळतच नाहीये, म्हणजे तू येतीच आहे सारंगच्या आयुष्यात. तेव्हा म्हणते तू मला दिलेला शब्द मोडलास ना सावली, तू आलीस ना सारंगच्या आयुष्यात, बघ सावली मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय काय थांबत नसतं. मग जोर जोरात राजकुमार राजकुमार असा आवाज देत असते आणि राजकुमारला घाईघाईने बोलवून घेते. मोनिका सुद्धा पळत आलेली असते. राजकुमार सुद्धा काय झालंय आई, कशासाठी एवढं घाईघाईने बोलवलंय. राजकुमार तुला गुरुकुलाची जागा मिळवायची आहे ना, कुठलाय माझ्या परीने विषय, आता नाही मिळवणार मी ती जागा, तू रिलॅक्स. हा विषय सोडायचा नाहीच आहे, आता गुरुकुलची जागा मिळवायची तेव्हाच कुठे शांत बसायचं, विषय वाढवायचा आणि संपूर्ण सुद्धा आपणच टाकायचा. आता ती जागा मिळवायची तेव्हाच कुठे राजकुमार शांत बसायचं. मला कळतच नाही मिनिटापूर्वी इतकी भडकली ही आणि आता येऊन डायरेक्ट म्हणते की तोच विषय वाढवायचा आणि आपणच संपवायचा. राजकुमारला मोनिकाला तिलोत्तमाची काय खेळ चाललेत त्यांना काही कळतच नसतं, त्यांच्या सगळं डोक्यावरनं चाललेलं असतं. ही म्हातारी कुठे म्हणते की हा त्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही आणि एका मिनिटात आवाज देऊन सांगतीये की तो विषय आता आपणच संपवणार, आपण सुरू केलाय, संपवणार सुद्धा आपण, कारण ती जागा आपली आणि आपणच मिळवणार. आता राजकुमार मोनिकाचं डोकं तर बंद पडलेलं असतं. गुरुकुलची जागा मिळवायची, त्यावरचं गुरुकुल उद्ध्वस्त करायचं, माणसाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं. आई काय बोलतीयस तू, हो तू ऐकलंय ना राजकुमार, तेच करायचं. जागा आपली आहे आणि आपण ती मिळवायची, म्हणजे मिळवायची कुठल्याही परिस्थितीत. जागा तर मिळवायची आहे, काही केलं तरी जगन्नाथला अद्दल घडवायचीच आहे. पण माझी एक अट आहे राजकुमार. राजकुमार म्हणतो काय आता, तू तिथे स्वतः जाणार नाही, स्वतः काही काय कायदेशीर कामं करणार नाही, जे काय करणार ते वकील आणि पोलीस, आपण समोर जायचं नाही म्हणजे नाही.
शब्द देतो की मी स्वतः तिथे कधीच जाणार नाही, पण मला सुद्धा तुझ्याकडनं एक शब्द हवाय आई. बोल की. माणसं गुरुकुलाची जागा मिळवण्यासाठी जे काय करतील त्यामध्ये तू कधीच पडणार नाही, हा तू मला शब्द दे आई. शब्द बोलणार नाही म्हणजे तू काही संबंधच नाही असं दाखवायचं. ठीक आहे, उद्ध्वस्त करून टाकते गुरुकुल. तो मग आता चिडलेली असते. तिने फक्त एक फोटो बघितलेला असतो सारंग सावलीचा आणि तळपायच्या मस्तकात गेलेली असते. काही करून उद्ध्वस्त करायचं गुरुकुल, एवढंच तिच्या डोळ्यापुढे टार्गेट असतं. कुमारला सांगते आणि तिथून निघून गेलेली असते तिलोत्तमा. आता राजकुमार आणि मोनिका स्पीडने विचार करायला लागतात की हे जादू कशी झाली. बसत नाही, आईने मला बोलून हे सगळं माझ्या ताब्यात दिलंय. राजकुमार हसत असतो. तर मोनिकाला म्हणतो किती आनंद झालाय तुला मी सांगू शकत नाही. गुरुकुलची जागा घ्यायची आहे डेफिनेटली. आणि राजकुमार आनंद तिथून निघून जातो. का म्हणते या बिंडोकला काय माहिती म्हातारी अचानक कशी अशी फिरली आणि आपल्या बाजूने बोलली. सगळं काही चक्र फिरवलंय ते मोनिकाने. त्या दिवशी याला खरं कारण कळेल तेव्हा याच्या पायाखालची जमीन सरकेल की म्हातारी अशी अचानक का फिरली. गुरुकुलचं कायमचं बंद झालं तर यातही माझाच फायदा आहे की. सावलीला म्हातारीने दुखवलं, तिचं गुरुकुल उद्ध्वस्त केलं, हे जेव्हा सारंगला कळेल तेव्हा सारंग म्हातारीला काय सोडत नसतो. का लेक आणि म्हातारी जेव्हा भांडण करेन तेव्हा ते बघायला खरंच मला मज्जा येणार आणि तो दिवस लवकरात लवकर यावा रे. यासाठी ही मोनिका तयारी करणार. आता जगन्नाथ आणि अबीर बोलत असतात. जगन्नाथ म्हणतात निसर्गाच्या सानिध्यात गेल्यात का बाळा तू. हो ना, खूप छान वातावरण आहे इथे. अरे आजोबाला विसरलास काय रे अबीर. काय नसतो आजोबा, नाही विसरलोय मी तुम्हाला. मला विसरून कसं चालेलं म्हणतोय मी. खूप मज्जा सुरू आहे पण तुम्हीच नाहीये बघा. आठवण येते बरं आजोबा. आता हा अबीर काहीही सांगत असतो बरं. म्हणत खोटं बोलू नका, कोणाला काय आठवण बिठवण येत नाही अबीर. का नाही केलास रे. सॉरी सॉरी सॉरी, आता नक्की फोन लावेन मी. आता मजाक करत असतात. एक भन्नाट बातमी सांगू का. कोणती बातमी रे. पर कोण आलं माहितीये का. कोण आलंय सांग की. आज सांगितलंच नाही तर कसं कळणार, सांग की. सुपर हिरो आले सारंग मेंदळे. सांगतोस खरंच. हो 2 दिवस ते आमच्या सोबतच राहणार आहे. काकांना अलाउड नाही मग तो कसा राहणार. आणि ओवीने मिळून हा सिक्रेट प्लॅन केला असतो बाबा. सारंग काकाला आम्हीच बोलून घेतलं ना आजोबा. याच कॅम्प मध्ये कळणार आहे ओवीच्या बाबांमध्ये आणि माझ्या आईमध्ये नेमकी काय नातं आहे. मला या कॅम्प मध्ये कळणार म्हणजे कळणार. म्हणतात अबीर सारंग तिथे आलाय हे सावलीला माहितीये का. हो बाबा माहितीये तिला. दोघांची समोरासमोर भेट सुद्धा झालीये. हो बा, आम्ही दोघांनी प्लॅन करून इथे बोलवलंय हे तिला अजिबात माहित नाही बरं. तुम्ही पण आईला सांगायचं नाही यात तुम्ही चिटिंग करायची नाहीये. तो बा प्रॉमिस करा तुम्ही आईला एकही शब्द सांगणार नाहीये. जगन्नाथ म्हणतात प्रॉमिस नाही सांगते बुट्ट्या वांग्या मी. तिला वेळ मिळाल्यावर मला फोन करायला लाव, मी आता फोन ठेवतोय. थँक्यू आजोबा. अबीरला खूप आनंद झालेला असतो. जगन्नाथला सांगितलेलं असतं की सारंग इथे आलाय म्हणून. जगन्नाथला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की सारंग आलाय सावलीच्या कॅम्पवर. जगन्नाथने फोन बंद केलेला असतो आणि जगन्नाथ म्हणतात सारंग सावली तुम्ही कितीही प्रयत्न करा लांब राहण्याचा किंवा एकमेकांपासून वेगळं होण्याचा, तरी तुमचीच मुलं तुम्हाला एकत्र आणणार हे नक्की म्हणजे नक्की. तुम्ही बघा तुमची दोघांची मुलं मिळून तुम्हाला एकत्र आणणार यात काही शंकाच नाही. जगन्नाथला आता खात्री असते की सारंग सावली एकत्र येणार आणि त्यांच्या मुलांमुळेच. जगन्नाथ फार खुश झालेले असतात की सारंग कॅम्पवर आलाय. बघू आता सारंग कॅम्पवर आलाय तो 2 दिवस राहणार असतो. 2 दिवस राहिल्यावर सारंग आणि सावली यांच्यामध्ये नेमकी असं काय बदल होणार की ते कायमचे एकत्र येणार. हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.